राज्यभरात आतापर्यंत मराठा कुणबीच्या 57 लाखपेक्षा जास्त नोंदी सापडल्या आहे आणि प्रशासनानं 37 लाख लोकांना प्रमाणपत्र दिल्याचं आज मनोज जरांगे यांनी वाशीमध्ये सांगितलेलं आहे। त्यांनी इतरही अनेक दावे केलेले आहे आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सर 37 लाख लोकांना प्रमाणपत्र देण्यात आलंय असं मनोज जरांगे सांगताय, म्हणजे असं मानायचं का की कुणबी जातीमध्ये 37 लाख नवीन लोक जे आहेत ते प्रशासनाच्या मान्यतेने आलेले आहे? नाही, हे मी मान्य करणार नाही, कारण मी सुरुवातीपासून म्हणतो आहे की ज्या काही नोंदी सापडल्या त्याच्यामध्ये 99.5% ह्या जुन्याच नोंदी आहेत, ज्यांच्या वडिलांपासून आजोबापासून त्यांच्या, कारण ओबीसीला आरक्षण 1994 पासून लागू झालेलं आहे। तर 94 पासून आतापर्यंत ज्यांनी आपल्या मुलाला नातवाला ओबीसीच्या आरक्षणाच्या भरोश्यावर प्रवेश मिळवला, नोकरी मिळाली, त्यांच्याकडे ऑलरेडी प्रमाणपत्र आहेत। आता हे जे 37 लाख लोकांची यादी मला मिळाली ते मी सर्व मराठ्यांना सर्क्युलेट करणार व्हॉट्सॲपच्या माध्यमातून असं म्हटलं गेलेलं आहे। आम्हीसुद्धा त्या यादीच्या प्रतीक्षेमध्ये आहो की ती 37 लाख लोकांची यादी कोणती आहे आणि या 37 लाख नोंदी नवीन आहेत की कारण एक लक्षात ठेवा राजजी, हे 67च्या पूर्वीच्या नोंदी आहे। 2023च्या नोंदी असत्या तर मी एखाद्या वेळेस मान्य केल्या असत्या, पण या सर्व नोंदी 1967च्या पूर्वीच्या आहे आणि 1967च्या पूर्वीच्या नोंदी ज्या व्यक्तीजवळ होत्या, मराठा कुणबी मराठा किंवा कुणब्याच्या, त्या सर्वांनी जात प्रमाणपत्र घेतलेले आहे। नव्याने जे काही 0.5% 4% असतील त्याबद्दल आम्हाला म्हणणं नाही, त्यांनी ते सर्टिफिकेट सरकारने निर्गमित केले असेल, दिले असेल तर त्याला आमचा मुळीच विरोध नाही, कारण तो नियमच तो आहे की आजोबा पणजोबा आणि वडील यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर 67च्या पूर्वीची कुणबी नोंद असेल तर त्याला ते देण्यात यावं। 37 लाख हा आकडा असू शकत नाही असं आपल्याला वाटतं, आपण अगदी 0.5% असेल तर असेल एवढं म्हणतो? नक्की मी माझ्या याच्यावर ठाम आहे, म्हणून मी तुम्हाला म्हटलं की आम्ही 37 लाख लोकांची यादीची वाट बघतो आहे की जे मनोज जरांगे पाटलांना 37 लाख लोकांची यादी दिली ती यादी आम्ही मिळवू, आम्ही त्याचा अभ्यास करू आणि मग स्पष्ट करू की याच्या जुन्या नोंदी किती। आणि खरं म्हणजे मी त्या 3-4 दिवसापूर्वी सरकारला मागणी केली होती की हा मराठा जातीचं मागासलेपण सिद्ध करण्याचा जो सर्वे होतो आहे, ह्या सर्वे करतानाच ज्या 54 लाख किंवा 57 लाख नोंदी सापडल्या त्या 57 लाख लोकांचा सुद्धा सर्वे करा आणि घरोघरी जाऊन कोणत्या व्यक्तीजवळ कोणत्या कुटुंबाजवळ ऑलरेडी प्रमाणपत्र आहे आणि कोणत्या कुटुंबाला नवीन प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, असे 2 प्रकारची यादी तयार करून दोन्ही लोकांची यादी व्हाईट पेपर सरकारने जाहीर करावा, जेणेकरून मराठा समाज आणि ओबीसी समाजामध्ये असलेला संभ्रम दिशाभूल दूर होईल। म्हणजे मनोज जरांगे देत असलेल्या आकड्यांवर आपल्याला विश्वास नाही, कुणबी समाजाचा किंवा ओबीसींचं नुकसान या एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रमाणपत्र दिले जाते म्हणून कुठे त्यांचं नुकसान होत नाही याच्यावर आपण आपला विश्वास ठाम आहे? मी बिलकुल ठाम आहे। मी सांगतो की नवीन नोंदी नाही म्हणून मला माहिती आहे की आमच्या समाजाचं कुठेही नुकसान होत नाही आणि आधी म्हटलं की ज्यांच्या रेकॉर्डवर असेल त्यांना मिळत असेल त्यांना प्रमाणपत्र द्या, उद्या ते आमचेच भाऊ होणार आहे, ओबीसी म्हणूनच आमच्यामध्ये येणार आहे काय। आणि त्याच्यामुळे म्हणून सरकार आपल्या माध्यमातून मी पुन्हा सरकारला सांगेल की आता खरंच जर 37 लाख लोकांची यादी सरकारकडे असेल आणि ती आंदोलनकर्त्याला दिली असेल तर सरकारने 2 दिवसाच्या आत ती वेबसाईटवर टाकावी, या गावच्या या माणसांना आम्ही नोंदी दिलेल्या आहेत, मग त्याच्यावरती स्पष्टीकरण आम्ही डिटेलमध्ये आपल्याला देऊ। मनोज जरांगे असंही म्हणतात 37 लाख प्रमाणपत्र झाले आहेत, उरलेले जे 20-1 लाख आहे ते 2-4 दिवसात होतील, म्हणजे यांचे कुटुंबीय म्हणजे अगदी 2 कोटीपर्यंत लोकांना आरक्षणाचा लाभ मिळेल आणि सगळे सोयरेन संदर्भात जो एक मागणी ते करतायत त्याच्या GR रात्रीपर्यंत काढा अशी अपेक्षा ठेवतायत, म्हणजे अर्ध्या महाराष्ट्राला आरक्षण या माध्यमातून मिळून जाईल असं एक आश्वासन त्यांनी आज हजारो आंदोलकांना दिलेलं आहे। आता ते जर त्या सरकारने त्यांना जे काय म्हटलं त्याच्याने ते समाधानी असेल आणि त्यांच्या समाधानामुळे मराठा समाज संपूर्ण समाधानी होत असेल तर आम्ही त्याचं स्वागतच करू। काही दिवसानंतर कळेल की प्रत्यक्षात काय मिळालं आणि काय नाही मिळालं, हे 2-4 महिने झाल्यावरती कळेल की किती लोकांना खरंच प्रमाणपत्र मिळाले आणि किती लोकांना नाही मिळाले। आजच्या घडीला जर या आकड्याने त्यांचं समाधान होत असेल तर आम्हाला त्याचा आनंद होईल। सगळे सोयरे संदर्भात ते GR अगदी रात्रीपर्यंत किंवा उद्यापर्यंत काढावा अशी अपेक्षा ठेवून आहेत। सगळे सोयरेबद्दल त्यांची डिटेल काय म्हणणं आहे हे जोपर्यंत पुढे येत नाही, कारण आज आपल्या देशामध्ये हा संपूर्ण देशाचा नियम आहे, हा काही महाराष्ट्रापुरता नियम नाही आहे की
पितृसत्ताक पद्धती असल्यामुळे आपल्याकडे वडिलाची, आजोबाची, पणजोबाची जी जात असेल तीच त्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला मिळत असते. दुसऱ्या जातीची पोरगी आपल्या घरी येऊन लग्न करून आल्यानंतर, ज्याला आपण पत्नी म्हणतो, सून म्हणतो, तिची जर जात या जातीपेक्षा भिन्न असेल तर ती जात त्यांच्या अपत्यांना लागू शकत नाही. हा सार्वजनिक नियम आहे. आणि म्हणून सगळ्या सोयऱ्याची भाषा करताना आता सगळे सोयरे म्हणजे कोण, जर वडिलाकडील सर्व मंडळी म्हणजे सगळे सोयरे असा अर्थ असेल तर सरकार ते मान्य करू शकते. पण वडील आणि आई दोघींकडले नातेवाईक म्हणजे सगळे सोयरे असेल, मला नाही वाटत की सरकार ती मागणी मान्य करेल, कारण राज्य सरकारचा तो अधिकारच नाही. सोबतच आज त्यांनी एक मागणी केली की जोपर्यंत आरक्षणाचा गुंता सुटत नाही, एका बाजूला ते म्हणतात 37 लाख प्रमाणपत्र वितरित झालेले आहे, उरलेले 4 दिवसात होईल, आणि दुसऱ्या बाजूला ते म्हणतात आरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत पूर्णपणे सुटत नाही तोपर्यंत नोकर भरती एकतर स्थगित ठेवावी, स्थगित ठेवता येत नसेल तर किमान त्याच्यामध्ये मराठ्यांच्या वाट्याच्या ज्या जागा आहेत त्यावर भरती करू नये. दोन्ही गोष्ट, पहिला त्यांचा दावा की एवढ्या प्रमाणपत्र वितरित झाले आणि दुसरं भरती स्थगित ठेवण्याची मागणी विरोधाभासी आहे का? नक्कीच विरोधाभासी आहे. नक्कीच विरोधाभासी आहे की तुम्ही एका बाजूला म्हणतात की आत्ताच माध्यमावरती सगळीकडे आलेलं आहे की 57 लाखापैकी 37 लाख लोकांना मिळालं, उरलेल्या 20 लाख लोकांना 4 दिवसामध्ये मिळणार. मग मल्टिप्लाइड बाय एवढे महाराष्ट्रातले 2 कोटी सर्व मराठी कुणबी होणार, म्हणजेच ओबीसी होणार. मग जागा कोणासाठी रिक्त ठेवायच्या? हा प्रश्न त्यांनी त्याचं उत्तर द्यायला पाहिजे की तुमची जी मागणी आहे ते पूर्ण झाली आहे, समाधानी झाले आहात, मग जागा रिक्त ठेवा, नंतर भरा. ही जी मागणी आहे म्हणजे एका याच्यातनं ते दुसरी मागणी नेहमी निर्माण करत असतात आणि मग निर्माण करून सरकारपुढे पुन्हा पेच निर्माण करत असतात. हे कुठंतरी सरकारने लक्षात घ्यायला पाहिजे. तुम्ही फार सूचक बोललात की अगदी 3-4 महिन्यानंतर उलगडा होऊ शकेल की काय पदरात पडलं. तुमच्या अनुभवातून काय वाटतंय? मनोज जरांगे यांची दिशाभूल होत आहे की ते दिशाभूल करत आहेत? नाही, मी असं म्हणणार नाही की ते आंदोलन करते आहेत. आंदोलन करण्यामागे जेव्हा ते सरकार पुढे प्रश्न मांडतात, समस्या सोडवून, त्या समस्येपासून त्यांना कसल्या प्रकारचं निराकरण अपेक्षित आहे ते त्यांना सरकार जे सोडवून जे निराकरण करण्याचा प्रयत्न करते आहे त्याच्यामुळे ते जर समाधानी होत असतील, आम्ही समाधानी, आम्हाला आमचा विश्वास असल्यामुळे मी तुम्हाला असं की आम्हाला ओबीसी समाजाला काही फरक पडणार नाही, कारण या नवीन नोंदी नाही आहे. पण त्याच्यामुळे ते जर समाधानी होत असेल आणि समाजाला तशा प्रकारचं हे करत असतील, मार्गदर्शन करत असतील, तर आपण त्याच्या विरोधामध्ये कुठे बोलणार नाही. आंदोलन करता समाधानी झाला, समाज समाधानी झाला म्हणजे सर्व समाधानी झालं, संपलं ते. मग बघू इव्हॅल्युएशन नंतर. 29 सप्टेंबरच्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने ओबीसी समाजाला जे आश्वासन दिलेले होते, सरकार त्याच्यावर कायम राहिला. आजपर्यंतच्या डेव्हलपमेंटवरून असं वाटतं की सरकार त्याच्यावर कायम आहे तुम्हाला मिळालेल्या सर्व आश्वासनांवर? नक्कीच कायम आहे. हे बघा, कालही परवाही बोलले मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, आणि आजसुद्धा दिलं की त्यांना ओबीसीतून आरक्षण दिलेलं नाही आहे सरसकट, आणि सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र. आम्ही आधीपासून सांगितलं की ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना प्रमाणपत्र दिल्या जात असतील तर आमचा कुठल्याही प्रकारचा विरोध नाही. पहिल्या दिवशीपासून नव्हता, आजही नाही, उद्याही राहणार नाही. परंतु सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देण्यात येऊ नये याचा आजही आम्हाला त्याला विरोध आहे, कालही होता. आणि आधी सरकार सरसकट देतच नाही आहे. ज्यांच्या 67च्या पूर्वीच्या जे काही 13 कागदपत्र त्यांनी अजून ठरवले, त्यातले अजून 11 तर ग्राह्य धरायचे आहे, त्या कागदपत्रावर नोंदी सापडल्या असतील त्यांनाच ते प्रमाणपत्र देणार आहे. त्याच्यामुळे त्याला आमचा ओबीसी समाजाचा मुळीच विरोध नाही. तर डॉक्टर बबनराव तायवाडे स्पष्ट म्हणत आहेत की 37 लाख लोकांना जर खरंच प्रमाणपत्र वितरित झाले असतील तर मनोज जरांगे यांना मिळालेली यादी सरकारने जाहीर करावी, म्हणजेच त्याच्यातून स्पष्टता होईल की खरंच हे नवीन नोंदी आहेत की जुन्याच नोंदी आहेत आणि खरंच मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळत आहे का. सोबतच ते हे या मुद्द्यावरही बोट ठेवत आहेत, 37 लाख प्रमाणपत्र मिळत असतील, उर्वरित प्रमाणपत्र 4 दिवसात मिळणार असतील, मग नोकर भरतीवर स्थगितीची मागणी मनोज जरांगे का करत आहे? एका बाजूला आरक्षण मिळाल्याचा दावा करणं आणि दुसऱ्या बाजूला नोकर भरती स्थगित ठेवण्याची मागणी करणं, मनोज जरांगे यांच्या दोन्ही मागण्या विरोधाभासी असल्यावरही डॉक्टर बबनराव तायवाडे बोट ठेवत आहेत. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.